ठाण्यातील संस्कृती प्रतिष्ठान या दहीहंडी उत्सवामध्ये यंदा मुंबईतील कोकण नगर या गोविंद पथकाने वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे। 10 तर रचून मानवी मनोरे रचून हा रेकॉर्ड केलेला आहे आणि या रेकॉर्डच्या पार्श्वभूमीवर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मधून त्याची दखल घेण्यात आली आणि आज या गोविंद पथकाला एक गिनीज बुक ऑफ रेकॉर्डचं सर्टिफिकेट देण्यात आलेलं आहे। मुंबईच्या प्रसिद्ध अशा सिद्धिविनायक मंदिरामध्ये या गोविंद पथकाला त्यांचं सर्टिफिकेट देण्यात आलेलं आहे। नवा रेकॉर्ड नवा गोविंद पथक आता मुंबई महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, तो म्हणजे कोकण नगर। साधारणतः पाहायला गेलं तर या गोविंद पथकांच्या पार्श्वभूमीवरती जशा मानवी मनोरे रचून 10 थर रचण्यात आले होते त्यावरून कुठेतरी एकंदरीत स्पर्धा असेल किंवा एकंदरीत राजकारण होतंय का असं सुद्धा सवाल उपस्थित होत होता। मात्र आजच्या दिवशी आपण पाहतोय या कोकण नगर गोविंद पथकासाठी आनंदाचा दिवस आहे, कारण निश्चितच त्यांची नोंद जी ती गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मधच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे। त्यांना तशा प्रकारचं सर्टिफिकेट सुद्धा देण्यात आलेलं आहे। सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये हे सर्टिफिकेट देण्यात आलेलं आहे। मुळामध्ये जर पाहिलं गेलं तर यंदा कोकण नगर या गोविंद पथकाने मानवी मनोरे रचून 10 थर लावले, पहिला मान त्यांनी पटकावला। मात्र या सगळ्यावरून कुठेतरी संस्कृती प्रतिष्ठान दहीहंडी उत्सवामध्ये राजकारण रंगल्याचा आरोप जो येतो पूर्वीचे वर्ल्ड रेकॉर्ड असलेले जय जवान गोविंद पथक यांच्याकडून होताना पाहायला मिळत आहे। साधारणतः त्यावेळेला स्पर्धा नव्हती, आता स्पर्धा केल्यास निश्चित कोण 10 थर लावतं हे पाहण्यात यावं अशी सुद्धा मागणी त्यांनी केलेली आहे। ज्या प्रकारे पहिला कोकण नगर त्यानंतर जय जवान गोविंद पथक असं यंदाच्या उत्सवामध्ये आपल्याला 10 थर लावताना पाहायला मिळाले। मात्र सद्यस्थितीत आपण पाहायला गेलं तर या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड वरून जरी कोकण नगरला मानाची तुरा मिळाली असली, त्यांची मान उंचावली असली, तरी कुठेतरी आपण पाहतो की राज्याच्या या सगळ्या खेळामध्ये ज्याला गोविंदाला आपण पाहतोय साहसी खेळाचा दर्जा देण्यात आलेला आहे, मात्र या खेळामध्ये कुठेतरी राजकारण रंगतंय का असा सवाल उपस्थित होतोय। मात्र या सगळ्यावरती शिवसेना नेते आणि ज्यांचा दहीहंडी उत्सव होता असे पूर्वेश सरनाईक यांनी मात्र कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही। जसं कोकण नगरला 10 थर म्हणजे मानवी वरचढे रचून त्यांना जे गिनीज बुक ऑफ रेकॉर्डचं सर्टिफिकेट मिळालेलं आहे, अशाच प्रकारे मागील 2012 साली सुद्धा जय जवान गोविंद पथकाला अशाच प्रकारचं 9 थर रचल्याने गिनीज बुक ऑफ रेकॉर्डचं सर्टिफिकेट देण्यात आलं होतं। त्यामुळे दोन्ही पथक हे आमचे आहेत अशा प्रकारचं वक्तव्य पूर्वेश सरनाईक यांनी केलेलं आहे। आता आपण बातचीत करणार आहोत ज्या कोकण नगर गोविंद पथकाने 10 थर रचले त्या 10 थर रचण्यामागे जे प्रशिक्षक होते ते म्हणजे कोसरेकर सर, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। सर, ज्या प्रकारे 10 थर लावलेत आणि आता मानाचा तुरा उंचावलेला आहे, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये तुमच्या गोविंद पथकाची नोंद झालेली आहे, कसा आनंद आहे, काय सांगाल? सगळेच खेळाडू खूप खुश आहेत। जेवढे पण कोकण नगर गोविंद पथकाची जी काय आमची फॅमिली आहे आणि त्यांचे घरचे बसणार सगळेच, तर सगळेच खूप खुश आहेत। 3 महिन्याचा जो का आम्ही सराव केला होता किंवा गेले 13 वर्षाची जी मेहनत आहे ती 2013 पासूनची, आणि भारताचं नाव, महाराष्ट्राचं नाव, मुंबईचं नाव आम्ही पूर्ण विश्वामध्ये आम्ही चांगलं मोठं केलेलं आहे। आमच्या बरोबर दुसरं पण जे पथक आहे त्यांनी पण जय जवान गोविंद त्यांनी पण 10 थर लावले आहेत आणि दोन्ही पण पथक जोगेश्वरी मधले आहेत आणि आम्हाला दोन्ही पथकांचा खूप अभिमान आहे। आणि जसं आम्हाला पण गिनीज सर्टिफिकेट जे भेटल्यावर ते तर सगळं सरप्राईज होतं आमच्यासाठी। जय जवान पथकासाठी पण जसं ते गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी होते तसं त्यांनी सांगितलं की त्यांना पण देखील सर्टिफिकेट भेटू शकते। सिद्धिविनायक बाप्पासमोर आमची पण इच्छा आहे की त्यांना पण लवकरात लवकर ते सर्टिफिकेट भेटावं। ज्यावेळेला 10 थर रचले गेले त्यावेळेला बेस आणि टॉप अत्यंत महत्वाचा होता, त्यांच्या मधोमध त्यांना वरती चढवणारे मधले थर पण महत्वाचे होते। ज्यावेळेला एकावर एक थर चढत होता त्यावेळेला काय तिकडचा अनुभव कसा होता, त्यावेळेला काय वाटतं? मी स्वतः प्रशिक्षक असून सुद्धा मी सुद्धा 3ऱ्या थरावर खेळत होतो आणि अनुभव असा होता की प्रॅक्टिस केलेले आम्ही प्रयत्न करत होतो आणि आमचा तो फर्स्ट अटेम्प्ट होता। आम्ही कधी 10 अटेम्प्ट केले नव्हते। प्रॅक्टिसच्या जागेवर आम्ही सराव करत होतो, तिकडे आमची प्रॅक्टिस चालू होती। प्रॅक्टिस चांगल्या पद्धतीने झाली होती आणि आम्ही कॉन्फिडंट होतो की आमच्या यावेळी 10 लागणार। थरामध्ये लागताना पण मी आवाज देखील दिला होता की जसे एक्के बसले आहेत, थोडा कंट्रोल करा। थोडा जे खेळाडू होते थरामध्ये उभे होते किंवा त्यांचे होप्स वाढवत होते। आता सांगून द्यायला आवडेल की 10 थर कसे लावले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10
हेच आहे ते कोकण नगर गोविंदा पथक ज्यांनी यंदाच्या दहीकाला उत्सवामध्ये 10 थर रचून मानवी मनोरे हे 10 थर रचलेले आहेत आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये या गोविंदा पथकाची नोंद झालेली आहे. आज त्यांना सिद्धिविनायक मंदिरामध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचं सर्टिफिकेट देण्यात आलेलं आहे. या सगळ्यांचे आता आपल्या लक्षात असणार आहे. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी कॅमेरा पर्सन अवधीश पुरीसे, पाटील.